Welcome back, friends. So, we are again here to learn spoken English naturally. And we want to learn spoken English naturally without getting any tension about grammar. We don't want any load of grammar while speaking in English. Then we have to learn some fundamentals of this language. English is not our mother tongue. We have to learn some fundamentals, and then without grammar we can easily speak English. मित्रांनो, जर तुम्हाला इंग्लिश अगदी सहजतेने बोलायचं असेल तर इंग्लिश भाषेचे काही फंडामेंटल्स आपल्याला शिकावेच लागतील. आणि त्या अनुषंगानेच आपण या अगोदर काही फंडामेंटल्स म्हणजे काही मूलभूत गोष्टी घेतलेल्या आहेत. आता त्या फंडामेंटल्समध्ये म्हणजे त्या मूलभूत गोष्टींमध्येच आपण एक पायरी वरती चढणार आहोत, आणि ती सुद्धा अति महत्वाची आहे. त्याच्या सहाय्याने सुद्धा आपण छोटे छोटेच वाक्य करणार आहोत, परंतु हेच छोटे छोटे वाक्य आपल्याला पुढे मोठे वाक्य करण्यास मदत ठरतात आणि कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलण्यास हेल्पफुल ठरतात. तर मग आता ती कोणती अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला तुमच्या इंग्लिश बोलण्यासाठी एक पाऊल पुढे घेऊन जाणार आहे? चला शिकूया. आणि हो, व्हिडिओ कोणत्याही प्रकारे स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा, जेणेकरून तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल की हो, मी जे काही शिकलो आहे ते मी 100% शिकलेलो आहे आणि माझं सगळं बेसिक पक्क झालेलं आहे, जेणेकरून यू कॅन इझिली स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली. Then if you want some fluency in your language, then you have to learn these fundamentals. So let's go and start. तर मित्रांनो, स्पोकन इंग्लिश फ्लुएंटली बोलता येण्यासाठी आपण आज जो नवीन टॉपिक शिकणार आहोत तो म्हणजे धिस आणि दॅट. आता ह्या धिस आणि दॅटचा खूप जास्त उपयोग होत असतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. तर बघूया आता ह्या धिसचा काय अर्थ आहे. हा, ही, हे, ह्या. आणि दॅटचा काय अर्थ आहे. तो, ती, ते, त्या. आता हे जे धिस आणि दॅट हे एक वचन आणि अनेक वचन यांची सुद्धा गटवारी असते. एक वचन मध्ये धिस त्याचा अर्थ हा, ही, हे. आणि अनेक वचन मध्ये ह्या धिसचं अनेक वचन काय होत असतं. दीज. दीज त्याचा अर्थ हे आणि ह्या. आता तुम्ही म्हणाल की धिस मध्ये सुद्धा इथे हे आलेलं आहे आणि दीज मध्ये सुद्धा हे असं आलेलं आहे. तर कोणत्या वेळेस कोणता शब्द घेतला पाहिजे असा संभ्रम तुमच्या मनात येऊ शकतो. ते सगळं मी तुम्हाला उदाहरणासहित अगदी सुलभरित्या समजून सांगणार आहे. त्याची काळजी तुम्ही आत्ताच करू नका. तुम्ही केवळ आता एवढं लक्ष ठेवा की धिसचं अनेक वचन दीज होतं आणि धिसचा अर्थ हा, ही, हे आणि दीजचा अर्थ सुद्धा हे, ह्या. त्याचप्रमाणे दॅटचा अर्थ. दॅटचा काय अर्थ आहे. तो, ती, ते. आणि ह्या दॅटचं अनेक वचन काय होतं. दोज. दोज. ते, त्या. इथे सुद्धा ते, इथे सुद्धा ते. उदाहरणावरून मी तुम्हाला समजून सांगेल की कोणत्या वेळेस कोणता शब्द घ्यायचा आहे. तर बघूया. सर्वात प्रथम धिस आणि दॅट यांचा उपयोग आपल्याला कुठे करायचा असतो, कसा करायचा असतो. तर अतिशय सोप्या भाषेत एक छोटासा उपयोग सांगून देतो तुम्हाला. आणि कारण की त्याचे भरपूरसे उपयोग आहेत ते आपण पुढच्या येणाऱ्या काही व्हिडिओज मध्ये सांगणार आहे. परंतु आता मूलभूत गोष्टी शिकत असताना हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की धिस आणि दॅट कुठे आणि का वापरायचा असतो. तर ज्या गोष्टी जवळ आहेत आणि त्या आपल्याला दाखवायच्या आहेत, निर्देश करायचा आहे, पॉइंट आउट करायच्या आहेत, म्हणजे त्या गोष्टी आपल्याला दाखवायच्या असतील, जवळच्या गोष्टी, तर त्याच्यासाठी आपल्याला धिस आणि दीज वापरायचं असतं. आणि ज्या गोष्टी आपल्यापासून थोडं लांब आहे किंवा दोन वस्तूंच्या तुलनेमध्ये पहिली गोष्ट जवळ आहे त्याच्यासाठी धिस आणि दुसरी गोष्ट लांब आहे ती दाखवण्यासाठी दॅट, म्हणजेच दॅट, दोज याचा उपयोग असा होत असतो. तर उदाहरणाच्या साहाय्याने आपण बघूया की हे वाक्य कसे बनतील. सो फ्रेंड्स, वी हॅव सम एक्झाम्पल्स टू एक्सप्लेन दिस टॉपिक. तर मित्रांनो, आपल्याकडे काही उदाहरणं आहेत ज्याच्या साहाय्याने आपण हा टॉपिक समजून घेणार आहोत. तर बघा इथे ही लेखणी आहे. तर आता आपण ही लेखणी आहे हे असं केव्हा म्हणणार, जेव्हा आपल्याकडे जवळ, आपल्या जवळ म्हणजे ही एक जवळ अगदी माझ्या जवळ आहे, ही लेखणी आहे म्हणजे मी जवळची वस्तू दाखवण्यासाठी काय करत आहे, ही लेखणी आहे असं म्हणत आहे. त्याचप्रमाणे या हेच आपण अनेक वचन केलं, ह्या लेखणीचं अनेक वचन लेखण्या. आणि मग आता आपण काय म्हणत आहोत, ह्या लेखण्या आहेत. परंतु जर आपण हीच लेखणी थोडी लांब टाकून दिली तर त्यावेळेस आपण काय म्हणणार, ती लेखणी आहे.
म्हणजेच जवळची वस्तू दाखवण्यासाठी आपण ही म्हणणार आणि लांबची वस्तू दाखवण्यासाठी ती म्हणणार. अर्थातच तुम्हाला ह्या गोष्टी माहीत आहेत, परंतु धिसचा वापर आपल्याला जवळची वस्तू दाखवण्यासाठी करायचा आहे आणि लांबची वस्तू दाखवण्यासाठी आपल्याला दॅटचा वापर करायचा आहे. म्हणजेच आता हे वाक्य कसं बनेल, तर ही लेखणी आहे. आता मला सांगा, की या अगोदरचं बेसिक आपल्याला कसं कामात येणार आहे ते सांगा. मी आवर्जून तुम्हाला का सांगतो, की फंडामेंटल्सकडे लक्ष द्या, म्हणजे मूलभूत गोष्टींकडे लक्ष द्या. आपण आहे साठी काय पाठ केलेला आहे? एम, इज, आर. हो की नाही? आणि मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलं होतं, की हा जो एम आहे, याची मैत्री या आय सर्वनामाबरोबरच झालेली आहे. म्हणजे हा केवळ आय बरोबरच येतो. मग प्रश्न उरला आपल्याला आहेसाठी काय घ्यायचं? इज घेणार की आर घेणार? याचा आता संबंध तुटला. तर मग इज किंवा आर या दोघांपैकीच घ्यायचंय. आपल्याला माहित आहे इज एकवचनाच्या पुढेच वापरायचा आणि आर अनेकवचनाच्या पुढे. म्हणूनच ही लेखणी आहे. ही आहे आपण काय लिहिणार? धिस इज. आता मला सांगा, लेखणी एक आहे की अनेक आहे? तर एक आहे, म्हणून अ पेन. लेखणीला आपण काय म्हणतो? पेन. आपण मराठीतही पेनच म्हणतो, शुद्ध आपण बोलत नाही. धिस इज अ पेन. ह्या लेखण्या आहेत. आता हा, ही, हे, ह्या, हा जो ह्या आहे, हेच ह्या का झालं? कारण की लेखणीचं अनेक वचन लेखण्या असं झाल्यामुळे हीच आपण ह्या केलं आणि म्हणूनच आपल्याला आता धिसच्या ऐवजी काय घ्यायचं आहे? धिसचं अनेक वचन दीज. आणि आहेत साठी काय घ्यायचं? इज घेणार की आर घेणार? तर दीज अनेक वचन आहे म्हणून आर. दीज आर काय आहेत? लेखण्या. मग आता आपण आता इथे सांगा, अ घेणार का? नाही. कारण काय? की आपण एक वचनाच्या पुढे अ वापरतो, अनेक वचनाच्या पुढे आपल्याला अ वापरता येत नाही. मग अनेक, पेन अनेक आहेत म्हणून पेन्स. दीज आर पेन्स. हे पुस्तक आहे. धिस इज अ बुक. आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण अ का घेतला. आता बघा, दोघं ठिकाणी मी इथे मुद्दाम हे उदाहरण घेतलं. काय कारण आहे? हे पुस्तक आहे आणि हे पुस्तके आहेत. आता तुम्ही म्हणाल, की सर आपल्याला हे साठी धिस घ्यायचंय. मग इथे पण आपण धिस घेणार का? नाही. कारण की दिसताना हे सेम आहे. इथे पण हे सेमच आहे. मग धिस घेणार का? खास करून मी लहान मुलांच्या दृष्टिकोनातून हे सांगत आहे. बाकी मोठे मुलांना, विद्यार्थ्यांना हे लक्षात येऊन जाईल. तर आता इथे बघा, हे आपण कशावरून ठरवणार, की आपण या हे साठी धिस घेणार की दीज घेणार? हो की नाही? मग आपल्याला ठरवावं लागेल त्याच्या पुढे येणारा शब्द कोणता आहे? पुस्तक की पुस्तके? तर पुस्तक या नामाचा अनेक वचन पुस्तके. पुस्तके असल्या कारणाने आपल्याला या हे साठी धिस न घेता दीज घ्यावं लागेल. दीज एक वचन की अनेक वचन? अनेक वचन. आणि म्हणून आहेत साठी आपण इज घेणार की आर घेणार? तर आपण आर घेणार. दीज आर काय आहेत? ह्या हे पुस्तके आहेत. दीज आर बुक्स. तर अशा प्रकारे आपण एकवचन, अनेक वचन, धिस आणि दीजचा उपयोग करायला शिकलो. आता इथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे शब्द घेऊ शकतात. धिस इज अ पेन, धिस इज अ चॉक, धिस इज अ डस्टर, धिस इज अ मोबाईल, धिस इज आयपॅड, धिस इज एन आयपॅड, धिस इज अ विंडो, धिस इज अ डोर, धिस इज अ गार्डन. तुम्हाला जेवढे शब्द तिथे टाकता येतील तितके शब्द तुम्ही तिथे टाकायचे आहेत आणि छोटी छोटी वाक्य बोलण्याचा सराव करायचा आहे. जोपर्यंत आपण स्वतः छोट्या छोट्या वाक्याच्या साह्याने सराव करत नाही, तोपर्यंत आपल्याला इंग्लिश चटकन अगदी सुलभतेने बोलता येणार नाही. सुलभतेने बोलता येण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम छोट्या छोट्या वाक्यांचा सराव करावा लागेल आणि ते मोठमोठे नाही बोलायचं. त्याचं कारण काय? की आपल्या जिभेला त्याचं वळण लागतं आपल्या भाषेत.
म्हणजे सराव होतो. कारण की कोणतीही भाषा बोलत असताना आपल्याला सराव असावा लागतो. म्हणजे इव्हन आपण आपली मराठी सुद्धा बोलत असताना सुरुवातीला सरावच केला होता. कळत नकळत त्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या लहानपणी, परंतु आपण कळत नकळत तो सरावच होता. आणि हो, आपण आपली मराठी सुद्धा काही वेळेस चुकीच्या पद्धतीने बोलत असतो. तर इंग्लिश चुकण्याची भीती बाळगू नका. आपल्याला काही कोणाला दाखवायचं नाही. एकदा की आपण पारंगत झालो, की मग आपण इतरांना दाखवू शकतो. काही अडचण नाही. तर स्वतः बोलत असताना तुम्ही आरशाच्या समोर बोला, रूममध्ये एकटे बसा, एकट्याशी बोला, काही अडचण नाही. मम्मी किंवा पप्पा जर बघत असेल, पोरगा, माझा मुलगा किंवा माझी मुलगी एकटी काय बडबडते आहे किंवा काय बडबडतो आहे, तर सांगायचं की सरांनी आम्हाला सांगितलं एकटं बोलायला. फक्त इंग्लिश भाषा हं. इतर कोणतीही गोष्ट एकटं बोलू नका. लोकं वेड्यात काढतील. ओके. तर ही लेखणी आहे धिस इज अ पेन. ह्या लेखण्या आहेत दीज आर पेन्स. हे पुस्तक आहे धिस इज अ बुक. हे पुस्तके आहेत दीज आर बुक्स. आता त्याचप्रमाणे आपण जसं म्हटलं होतं की हा पेन आहे धिस इज अ पेन आणि तो पेन आहे दॅट इज अ पेन. अशाच प्रकारे आपण काही आणखीन उदाहरणं धिस आणि दॅट च्या साहाय्याने घेऊया. कोणते उदाहरण आहेत ते बघूया. बघा मित्रांनो, इथे आपण दॅट आणि दोजचा उपयोग करणार आहोत. इथे ती खिडकी आहे असं वाक्य घेतलेलं आहे. ती चुकूनही आपलं जे सर्वनाम आहे, शी हे सर्वनाम इथे घेऊ नका. शी म्हणजे ती असा अर्थ होतो हे आपल्याला माहित आहे. परंतु शी कोणासाठी वापरणार? शी हे सर्वनाम तर मुलीसाठी किंवा एका स्त्रीसाठी, हो की नाही? खिडकी मुलगी असू शकते का? नाही. मग ती साठी आपल्याला काय घ्यावं लागेल? दॅट. आहे साठी इज आपल्याला माहित आहे आता. दॅट इज आणि खिडकी एकच आहे म्हणून अ विंडो. दॅट इज अ विंडो. त्या खिडक्या आहेत. आता त्या अनेक वचन झालं आणि म्हणूनच दॅटचं अनेक वचन दोज. आहेत साठी काय घेणार? आर. आता आपल्याला माहित आहे. दोज आर. आणि खिडकीसाठी आपण काय म्हणतो? विंडो. त्याचं अनेक वचन काय? विंडोज. विंडोज. तर अशा प्रकारे आपण छोटी छोटी वाक्य करू शकतो. अधिकाधिक शब्द तुम्ही टाका. You should use more and more words in your sentences. Otherwise, you will find it difficult to speak English. Okay? So, ते झाड आहे आणि ते झाडे आहेत. बघा मी मुद्दाम हे असे वाक्य घेत असतो जेणेकरून तुम्हाला त्याच्यातला फरक जाणवेल. आता ते झाड आहे याच्यावरून आपल्याला एक वचन जाणवतं की अनेक वचन? साहजिकच आहे एक वचन आणि म्हणून ह्या ते साठी आपण दॅट घेणार. आणि झाड ट्री एक वचन आहे आणि दॅट इज अ ट्री. आणि ते झाडे आहेत. बघा इथे पण ते आहे, दॅट घेतलं. इथे पण ते आहे, तर मग आपण दॅट घेणार का? नाही. कशावरून ठरवणार? झाडे अनेक वचन आहे म्हणून ह्या ते साठी आपण दोज घेणार. दोज आर आणि झाडांसाठी ट्रीज. दोज आर ट्रीज. अशा प्रकारे आपण करू शकतो. तर ती खिडकी आहे दॅट इज अ विंडो. त्या खिडक्या आहेत दोज आर विंडोज. ते झाड आहे दॅट इज अ ट्री. ते झाडे आहेत दोज आर ट्रीज. आतापर्यंत आपण जे जे शिकलो त्यांचं एक सर्वांगीण आपण काय करूया आता? षष्टीचा पण याच्यात वापर करून बघूया की याचा उपयोग होतो का? तर मित्रांनो, इथे आपण काय केलं आहे? मागे जो टॉपिक शिकलो तो टॉपिक इथे इन्क्लूड करण्याचा प्रयत्न म्हणजे त्या टॉपिकचा इथे समावेश करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता जे आपण ऑलरेडी इथे आज शिकलो त्याच्यातच आपण काही थोडासा फेरबदल केलेला आहे. ही आहे, धिस इज हे आता आपल्याला येतं. माझी लेखणी, धिस इज. आता आपण माझा माझी माझेसाठी जी षष्टी शिकलोय ते काय आहे? माय.
आपण अगोदरचे व्हिडिओज बघितलेले असले पाहिजे. अर्थातच सर्व व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर ते पहा. किमान मी त्या सर्व व्हिडिओचा एक रिव्हिजन व्हिडिओ टाकलेला आहे. तो नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला मागचे 10 व्हिडिओज बघण्याची गरज भासणार नाही. त्या एका रिव्हिजन व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण ज्ञान मिळून जाईल. आपण टप्प्याटप्प्याने जात आहोत. धिस इज माय लेखणी. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की षष्टी कधीही एकटी येत नाही. तर मग षष्टी कधीही एकटी येत नाही, तर आपल्याला काय लिहावं लागेल? माय पेन. मग आपण आता असं लिहिणार का? धिस इज माय अ पेन? नाही. मी तुम्हाला या अगोदर हे सुद्धा सांगितलंय की षष्टीच्या पुढे आर्टिकल येत नाही. त्याच्या पुढचा जो शब्द असेल तो पूर्ण लगेचच लिहून घ्यायचा. त्याच्या पुढे आर्टिकल म्हणजे आर्टिकल काय? अ, ॲन आणि द. धिस इज माय पेन असं एवढंच लिहायचं बस. दुसरा काही विचार करायचा नाही. ते तुझे पुस्तक आहे. ते आहे. आता बघा, ही माझी लेखणी आहे आणि ते तुझं पुस्तक आहे. आता आपण इथे काय केलं? निर्देश केला दूरवरची गोष्ट दाखवण्यासाठी आणि म्हणूनच आपण ते तुझे पुस्तक आहे. दॅट इज ते आहे. तुझे पुस्तक, तुझा तुझे तुझेसाठी आपण काय पाठ केलेला आहे? युअर. आणि म्हणूनच दॅट इज युअर बुक. दॅट इज युअर अ बुक असं होणार नाही. दॅट इज युअर बुक बस एवढंच म्हणायचंय. हा आमचा चेंडू आहे. धिस इज अवर बॉल. आणि ती तुमची बॅट आहे. बॅट, फळी, क्रिकेट बॅटच म्हणतो आपण ज्याला तर. दॅट इज युअर, तुझा तुझी तुझीसाठी युअर, तुमचा तुमची तुमच्यासाठी युअर. दॅट इज युअर बॅट. तर अशा प्रकारे आपण काय केलं? आज जो काही छोटा टॉपिक शिकलो त्या छोट्या टॉपिकमध्ये मागे जे काही आपण शिकलो त्याचा समावेश करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपण हळूहळू मागच्या गोष्टी पुढच्या गोष्टीमध्ये इन्क्लूड करत जाऊन स्पोकन इंग्लिश नॅचरली काय करू? ग्रो करू. वी विल ग्रो अवर सेल्स इन स्पोकन इंग्लिश नॅचरली. असं हळूहळू स्पष्टपणे बोलायचं मोठ्याने आपलं स्वतःशी. हो की नाही? तर आपण इथे हा व्हिडिओ थांबवूया. हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. याच्यात अजून खूप काही आहे शिकण्यासारखं, परंतु आपण ते टप्प्याटप्प्याने घेऊया. कारण की तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स आवर्जून कराच करा. तुम्ही कमेंट करत नाही. तुम्ही सर्व व्हिडिओज बघत आहात. आपला हे जे चॅनल आहे हे अतिशय नवं चॅनल आहे. चॅनल ओपन करून 1-2 वर्ष होऊन गेले होते, परंतु मी त्याच्यावर व्हिडिओज टाकलेच नव्हते. परंतु मागच्या 10 दिवसापासून मी न थांबता प्रत्येक दिवशी एक व्हिडिओ टाकत आहे. परंतु तुम्ही लाईक करताना दिसतायत, परंतु कमेंट करताना दिसत नाहीयेत. म्हणून कमेंट आवर्जून करा. कमेंट काय करा, की तुम्हाला काय अडत आहे, तुम्हाला पुढे काय शिकण्याची इच्छा आहे, तुम्हाला कोणत्या अडचणी आहेत त्याबद्दल सांगा. किंवा जे तुम्ही आत्ता शिकलात ते शिकलेले काही वाक्य तुमच्या मनाने, तुमच्या कल्पनांना चालना द्या, तुमच्या कल्पनेला भरारी द्या आणि त्या कल्पनेच्या सहाय्याने काय करा? छोटी-छोटी वाक्य तयार करा आणि ते तिथे लिहून पाठवा. हो की नाही? म्हणजे जेणेकरून मला कळेल की हो, माझे विद्यार्थी काय करत आहेत, याच्यात रस घेत आहेत, इंटरेस्ट घेत आहेत, जेणेकरून मला पुन्हा आणखीन काय येईल? हुरूप येईल. म्हणजे मी मोटिवेट होईल आणि जितकं जास्त मोटिवेट होईल, तितक्या चांगल्या प्रकारे मी अधिकाधिक सोपं करण्याचा प्रयत्न करेल. कारण की सोपं करण्यासाठी अधिक अभ्यास करावा लागतो आणि तो अभ्यास केल्यानंतरच मी एक व्हिडिओ तुमच्या पुढे सादर करत असतो. आणि म्हणूनच लाईक करा, शेअर करा, कमेंट सुद्धा करा आणि हो, सबस्क्राईब कराच करा. कारण की आपल्याला आपलं हे चॅनल मोठं करायचंय. हे चॅनल केवळ माझं नाहीये, तुमचं आणि माझं, आपलं सर्वांचं मिळून आहे. आपण एक छोटासा परिवार बनत आहोत आणि मग हा परिवार वाढला पाहिजे. आणि मग आपण हा व्हिडिओ इथे आता थांबवूया. तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा एकदा सांगतोय, सबस्क्राईब करा, कमेंट कराच करा आणि Facebookवर जर बघत असाल तर पेजला फॉलो करा. नमस्कार.